वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला जातोय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विवेक फणसळकर, देवेंद्र भारतींसोबत ही बैठक सध्या सुरू आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या गोष्टींचा या बैठकीत आढावा घेतला जातोय? सूरज, प्रज्ञा, नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सह्याद्री अतिथीगृहावरती महत्त्वाची बैठक सुरू आहे। राज्यातल्या विविध खात्यांसंदर्भात 100 दिवसाचा रोडमॅप हा देखील आखला जात आहे। मात्र दुसरीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांना देखील सज्ज राहण्याच्या सूचना या देण्यात आहेत। प्रामुख्याने या बैठकीमध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला होत्या, त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी हे या बैठकीत होते। यावेळी नववर्षाच्या स्वागतादरम्यान तरुणाई अनेकदा अंमली पदार्थाचं सेवन करते, मद्यपान करून गाड्या चालवल्या जातात आणि त्यानंतर घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यामुळे कुठेतरी मुंबई ही लाईमलाईटमध्ये येत असल्याचं देखील पाहायला मिळतं। त्याच अनुषंगाने हे प्रकार घडू नयेत, कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न घडू नयेत या अनुषंगाने या बैठकीत सूचना दिल्याचं कळतंय। त्याचबरोबर बीड प्रकरणात पडसाद हे आता इतर ठिकाणी देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी आंदोलनं, त्याचबरोबर महत्त्वाच्या चौकांवरती त्या ठिकाणी आंदोलन मराठा आरक्षणाकडनं केली जातात। तीच आंदोलनं होऊ नयेत या अनुषंगाने देखील सूचना त्या करण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण राज्यात नववर्षाचं स्वागत हे व्यवस्थित व्हावं, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने सूचना देण्यात आल्याची माहिती मिळते। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बैठक घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।